अंबरनाथ नगरपालिकेतील राजकीय घडामोडीत शिंदे गटाच्या शिवसेनेने अखेर बाजी मारले आणि भाजपला आता मोठा धक्का बसलाय। झालं असं, नगरपालिकेतील शिवसेना आघाडी आणि भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडी यांच्यात गेल्या 5 महिन्यांपासून तीव्र सत्ता संघर्ष सुरू होता आणि अखेर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाने या प्रकरणावर आता पडदा पडलाय। मात्र हा निकाल शिंदे सेनेच्या बाजूने लागल्याने अंबरनाथमध्ये भाजपला तोंडावर पडावं लागलंय। नेमकं तिकडे काय घडलं हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। हा निकाल कसा लागला, आता पुढे अंबरनाथमध्ये काय काय घटना घडू शकतात, राजकीय घटना काय होऊ शकतात ते देखील जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, अगोदर आपण या सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी पाहूया। अंबरनाथ नगरपालिकेत एकूण 59 सदस्य आहेत। डिसेंबर 2025 मध्ये सदर पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या। यात शिवसेना शिंदे गटाने 27 जागा जिंकल्या, भाजपने 14, काँग्रेसने 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 4 आणि 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले अंबरनाथमध्ये। महत्त्वाचं म्हणजे अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक झाली होती। यात भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला, म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष इकडे विजयी झालेला आहे। पण सत्ता राबवण्यासाठी 30 सदस्यांचा बहुमताचा आकडा आवश्यक असतो। तुम्हाला जर तिकडच्या समित्या हव्या असतील तर 30 सदस्यांचा एक बहुमताचा आकडा लागतो। मात्र या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हतं। त्यातही शिंदे सेनेकडे जास्त असे 27 उमेदवार जे होते ते त्यांचे निवडून आले होते। या सगळ्यात शिवसेना भाजप युतीची बोलणी झाली, म्हणजे एकूणच जसं आपण महायुती पाहतो तशी देखील इथे काहीतरी युती करील, असे दोन्ही पक्ष मिळून हे युती करतील असं कुठेतरी म्हटलं जात होतं। पण ती युतीची बोलणी जी आहे ती फिसकटली। त्यानंतर भाजपने शिंदे यांना शह देण्यासाठी राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला। भले शिंदेकडे 27 उमेदवार त्यांचे जिंकले असतील तरी देखील त्यांना शह देण्यासाठी राजकीय समीकरण साधलं आणि त्यांनी काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादीचे 4 विजयी उमेदवार आणि 1 अपक्ष यांना सोबत घेऊन भाजपने अंबरनाथ विकास आघाडी जी आहे ती स्थापन केली। मध्ये आपण बातम्या देखील खूप पाहिलेल्या की भाजपने काँग्रेस बरोबर युती केली, काँग्रेस बरोबर केली, तर हीच ती युती होती आणि अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली। एकूण 31 सदस्यांचं पत्र जे आहे ते भाजपने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलं। सत्ता स्थापनेसाठी एक ते पत्र जे आहे ते दाखल केलं होतं। पण इथेच मोठा ट्विस्ट आला। राष्ट्रवादी, काँग्रेस, अजित पवार गटच्या 4ही नगरसेवकांनी या आघाडीतून बाहेर पडत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला। म्हणजे बघा, त्यांनी भाजपला पाठिंबा न देता शिवसेना शिंदे गटाला एक पाठिंबा दिला आणि यामुळे काय झालं की शिवसेनेचे संख्याबळ हे 27 वरून थेट 32 वर आलं। शिवसेनेने देखील 32 सदस्यांचं पत्र मग जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं। म्हणजे तुम्ही बघताय, म्हणजे भाजपने पण सादर केलं अगोदरचं पत्र आणि मग त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाने देखील एक सादर केलं। दोन्ही बाजूंच्या या दाव्यामुळे तेव्हाच एक मोठा वाद जो आहे तो निर्माण झाला। प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं। न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले की या सदस्य संख्येच्या वादावर अंतिम निर्णय ठाणे जिल्हाधिकारी यांनीच घ्यावा। गेल्या 5 महिन्यांपासून हा वाद प्रलंबित होता। यामुळे अंबरनाथ नगरपालिकेत स्थायी समिती आणि इतर 7 विशेष समित्या ज्या आहेत त्यांच्या निवडणुका मग रखडल्या होत्या। शहरातील विकास कामांवर देखील याचा परिणाम होत होता। अखेर 7 मे म्हणजे काल ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी मग निकाल दिलाय आणि त्यांनी शिवसेना महाविकास आघाडी गटाला वैध ठरवलेला आहे। राष्ट्रवादीच्या अश्विनी सचिन पाटील यांना स्वीकृत नगरसेविका म्हणून देखील मान्यता दिलेली आहे। आता हा निर्णय भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय। व्हिडिओच्या शेवटीला महत्त्वाची माहिती म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या गटाकडे आता स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे आता स्थायी समिती आणि बांधकाम पाणी पुरवठा समिती, आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, शिक्षण समिती, नगर रचना समिती, दलित वस्ती विकास समिती या 7 विशेष समित्या शिवसेनेच्या ताब्यात येणार आहेत। नगराध्यक्ष पद भाजपकडे राहिलं तरी प्रत्यक्ष सत्ता आणि निर्णय घेण्याचे हक्क शिवसेना शिंदे गटाकडे राहणार आहेत। गेल्या 5 महिन्यांपासून रखडलेल्या सर्व समित्यांच्या निवडणुका आता लवकरात लवकर होतील अशी अपेक्षा आहे आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी या निकालाला अंबरनाथकरांच्या विश्वासाचा विजय म्हटलेला आहे। तर शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी नगराध्यक्ष पदाचा गैरवापर झाल्याचा देखील एक आरोप केलेला आहे। एकूण काय तर अंबरनाथमध्ये राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेली आहेत। शिंदे सेनेने मजबूत डाव खेळलेला आहे आणि भाजपला इकडे शह दिलाय।
भाजपला सत्तेच्या गणितात पराभव स्वीकारावा लागला असला तरी याचा वेगळा काही वचपा काढणार का भविष्यात, हे देखील पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.